सोनं 50,000 रुपयांवर येणार. होय, तारीख जाहीर. या तारखेला सोन्याचा फुगा फुटणार? सोन्याच्या बाबतीत एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे, जी ऐकून संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. ती बातमी आहे सोन्याचा भाव 50,000 रुपये होणार. होय, तुम्ही बरोबर ऐकलं. सोनं 24 कॅरेट 50,000 रुपये तोळा. फक्त अंदाज नाही, तर तारीख देखील जाहीर झालेली आहे. ही बातमी लोकांना आधी खोटी वाटली, पण आज सकाळी जेव्हा सोन्याचे भाव जाहीर झाले होते, ही बातमी आल्यानंतर सोन्याच्या भावात 46% घसरण फक्त 2 तासांतच झालेली आहे. कारण ही फक्त बातमी नाहीये, याच्यात एक तारीख देखील दिलेली आहे. या तारखेला सोन्यामधली सगळ्यात मोठी घसरण होणार आहे आणि सोनं 50,000 रुपयांवर येणार आहे. आता अचानक ही बातमी काय आली? लोकांना सगळ्यात आधी पहिल्यांदा ही बातमी खोटी वाटली, पण त्यानंतर जेव्हा सोन्यामधली घसरण सुरू झाली आणि त्यानंतर लगेच चांदीची घसरण झाली, जवळपास 96,000 रुपयांची, त्यानंतर लोकांना भरोसा पटायला लागलाय. गेल्या 5 ते 6 दिवसांपासून सोन्यामध्ये सलग घसरण सुरू आहे. कधी 1,500, तर कधी 2,000, तर कधी 4,000, तर कधी 5,000 अशा प्रकारची घसरण हळूहळू सुरू होती. आता या घसरणीमुळे लोक सोनं घेण्यापेक्षा मोडायला जास्त लागले होते. नाशिक, नागपूर, पुणे, मुंबई, दिल्ली या ठिकाणी सोने विक्रीचा उच्चांक गाठला गेला होता. पण काल रात्री अचानक 2 लाख टन सोनं विकलं गेलं आणि त्यामुळेच ही बातमी आता समोर आलेली आहे. ही 2 लाख टन सोनं हे जगातल्या 22 देशांनी मिळून विकलेलं आहे. आता मार्केटचा साधा नियम असतो, जेव्हा एखाद्या गोष्टीची खरेदीपेक्षा विक्री जास्त होते, त्याच दिवशी त्याचा भाव हा अचानक पडत असतो आणि सोन्याच्या बाबतीत देखील तसंच घडलंय. ही इतकी भयानक विक्री पाहून सरकारने देखील एक नवीन सोने बिल लागू करण्याचा विचार केला, निर्णय घेतला आणि ज्यामुळे सोनं 50,000 रुपयांवर येणार याची तारीख देखील आता जाहीर झालेली आहे. मग आता प्रत्येकाला ती तारीख जाणून घ्यायची आहे, कारण की न्यूज चॅनलवर देखील आता ही बातमी येत आहे. पेपरला देखील 2 दिवसांपूर्वी बातमी आली होती. लोकांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, पण जेव्हा टीव्हीला ही बातमी आली तेव्हाच सगळ्यांचा भरोसा बसलाय. तुम्ही जर बातमी पाहिली नसेल तर तुम्ही लक्षपूर्वक पहा, कारण की तारीख फार महत्त्वाची आहे. कारण की जर आता तुम्ही सोनं घेतलं तर तुमचा तोटा होऊ शकतो, कारण की या तारखेला सोन्याचा दर भाव पडला आणि तुम्ही जर महागड्या भावामध्ये सोनं खरेदी केलं तर तुमचं 70 ते 80% नुकसान होऊ शकतं. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता ज्यांना विकायचं आहे, जे लोक आता अक्षरशः गर्दी करू लागले आहेत विक्रीसाठी. प्रत्येकजण म्हणतोय मला सोनं घ्यायचं नाही, मला विकायचं आहे. सोनं मोडायला गर्दी झाली आहे. मग ही खरेच गर्दी योग्य आहे का? सध्या विक्री करायची आहे की खरेदी करायची? हाच महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. पहा, अतिशय महत्त्वाची माहिती आहे. 1980 साली सोन्याच्या बाबतीत अशीच एक वाढ झाली होती आणि त्यानंतर सोन्यामध्ये जवळपास 90% घसरण एकाच दिवसात झाली होती आणि 1980 ची पुनरावृत्ती होणार आहे. कारण की त्यावेळेस देखील एक युद्ध सुरू होतं आणि युद्धाच्या वेळेसच अशी भयानक घसरण होत असते. याची इतिहासाची पुनरावृत्ती होणार आहे. तसेच सरकारने निर्णय घेतल्यामुळे आता जवळपास हे सिद्ध झालेले आहे. मग आता काय तारीख आहे? कोणत्या दिवशी सोनं 50,000 रुपये होणार आहे? या महिन्यामध्ये म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये सोन्याचा भाव कशा पद्धतीने फिरणार आहे? सरकारचा जो नवीन सोने बिल आहे त्याने सोने खरेदी विक्रीच्या नियमांमध्ये नेमकं काय बदल होणार आहेत? तुम्ही आता सोनं खरेदी करायचं की थांबायचं? सगळी सविस्तर माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे. पहा, सोन्याविषयी तुमच्या मनात काहीही प्रश्न असतील, खरेदी करायचं की थांबायचं याची सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ फक्त 2 मिनिटांचा राहिलाय. हा व्हिडिओ जर तुम्ही पुढच्या 2 मिनिटात व्यवस्थित बघितला तर तुमच्या आयुष्यात तुम्हाला सोने खरेदीमध्ये कधीच नुकसान होणार नाही. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा. सोन्याचा भाव 50,000 होणार आणि त्याची तारीख जाहीर झाली. एक बातमी जिने सोनं मोडण्यासाठी झुंबड उडाली. आता हे खरं आहे का? हाच प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे. आणि हे जर खरं असेल तर मग ती तारीख काय आहे? सगळ्यांनाच प्रश्न पडलाय. आता हे सुरुवातीला खोटं वाटलं, पण जेव्हा आज सकाळचा सोन्याचा भाव जाहीर झाला होता आणि ही बातमी आल्यानंतर सोन्यामध्ये भयानक घसरण झाली. ती घसरण साधीसुधी नव्हती. 40% घसरण होती, जी एका दिवसात कधी झाली नव्हती. आता इतकं मोठं मार्केट आपल्याला संकेत देतंय आणि आपण जर गप्प बसलो तर आपला तोटा नक्कीच होणार. मग त्यासाठीच मार्केट कुठे जाणार आहे? 50,000चा आकडा कधी गाठला जाणार? काय आहे ती तारीख? सरकारने नियम काय बदलले? ही सगळी माहिती तुम्हाला देण्यासाठी आम्ही काही तज्ज्ञ एक्सपर्ट लोकांना भेटलो आहोत, जे असे लोक आहेत की ज्यांचं वय 80 वर्षांपेक्षा जास्त आहे. हे असे काही जुने व्यापारी आहेत जे या व्यवसायामध्ये जवळपास 30 वर्षांपासून जास्त आहेत. तर त्यांच्याकडून आम्ही माहिती तुमच्यासाठी आणली आहे.
तारीख तर आम्ही तुम्हाला सांगणारच आहोत की तारीख नेमकी काय आहे. 50,000 कोणत्या दिवशी होणार ती तारीख सांगतोच आहे. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, तुम्ही नेमकं काय करायचं? लोकांसारखं सोनं मोडायचं की शांत बसायचं की खरेदी करायची? सगळी माहिती तुम्हाला देणार आहे. पहा, व्हिडिओ फक्त 30 सेकंदाचा राहिलाय. इथून पुढे जे लोक व्हिडिओ पाहतील त्यांचा 100% फायदा होणार म्हणजे होणार. आता थेट विषयाला आपण हात घालणार आहोत. थेट विषयाला की कोणती तारीख आहे, काय तो अंदाज आहे, तज्ज्ञ लोक काय म्हणाले. आता पहा, सध्या सोन्याचा जो भाव आहे तो भाव जवळपास 1,40,000 ते 1,50,000 रुपयांच्या आसपास फिरत आहे. आता तो थेट 50,000 रुपये येणार आहे. मात्र खरंच येणार का? त्याची तारीख काय? तर पहा, हा एक प्रश्न संपूर्ण सोशल मीडियावर व्हायरल होतोय. आता यावर जगातले मोठे आर्थिक तज्ज्ञ जॉन मिल्स यांनी दावा केलाय आणि त्यांनी सांगितले की सोन्याच्या किमतीत येणाऱ्या काळात 40 ते 45% घसरण होऊ शकते. आणि एक साधा हिशोब केला तर सोनं 50,000 रुपये होऊ शकतं. ज्याचं कारण त्यांनी सांगितले की सोन्यामध्ये होत असणारी विक्री तसेच नवीन खाणींचा साठा सापडला आहे. अशा पद्धतीचा त्यांनी त्याच्या मागचा अंदाज काढलेला आहे. त्यांच्या मते पुढील 5 वर्षांच्या काळात ही घसरण होऊ शकते. तर प्रेक्षकांनो, आतापर्यंत आपण ही संपूर्ण बातमी पाहिली जी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्या पोस्ट मागचं सत्य आपण सविस्तर पाहिलं आहे. पण आता वेळ आहे एका अशा चर्चेची जी तुमच्या खिशाशी आणि तुमच्या कष्टाच्या कमाईशी संबंधित आहे. मी जाणतो की ही बातमी ऐकल्यानंतर तुमच्यापैकी अनेक जण गोंधळात पडले असतील. काहींना वाटत असेल की आत्ता सोनं विकून टाकावं, तर काहींना वाटतंय की हीच खरेदीची योग्य वेळ आहे. पण थांबा, कोणताही निर्णय घेण्यापूर्वी ही माहिती 2 मिनिटं लक्षपूर्वक ऐका. आता पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे जी माहिती तुम्ही आतापर्यंत ऐकली, जो भाव सांगण्यात आलाय, जे अंदाज वर्तवण्यात आले, ती केवळ एक शक्यता किंवा अंदाज आहे हे लक्षात घ्या. जागतिक बाजारपेठेमध्ये सोन्याचे भाव अनेक गोष्टींवर अवलंबून असतात. जसे डॉलरची सध्याची स्थिती काय आहे, युद्धाची परिस्थिती काय निर्माण झाली आहे, ज्या देशातल्या मोठ्या मध्यवर्ती बँका आहेत तर त्यांनी साठा कशा पद्धतीने केला आहे. त्यामुळे अचानक 50,000वर सोनं येणं ही गोष्ट थोडी ऐकायला मोठी जरी वाटली तरी ती सत्यात उतरण्यासाठी अनेक तांत्रिक गोष्टी घडाव्या लागतील. म्हणूनच भीतीपोटी कोणतंही मोठं पाऊल उचलू नका. पाऊल उचलण्यापूर्वी या खालच्या 4 स्टेप फॉलो करा. पहिली स्टेप, घाईत सोनं विकू नका. जेव्हा अशा बातम्या पसरतात तेव्हा सगळीकडे एक झंबड उडाली असं चित्र दिसू शकतं. पण ऐतिहासिक दृष्ट्या पाहिलं तर सोन्याने कायम दीर्घकाळात फायदा दिला. जर तुम्ही लग्नासाठी किंवा भविष्यातील तरतुदीसाठी सोनं ठेवलं असेल तर अशा बातम्यांनी विचलित होऊन ते मोडू नका. सोन्याचा भाव पूर्णपणे कोसळण्याची शक्यता फार कमी असते. मार्केटमधील घसरणीचा पॅटर्न ओळखा. पुढचे किमान 7 ते 10 दिवस मार्केटचा कल बघा. जर सलग 10 दिवस भाव 10-20% खाली जात असतील तरच समजा की काहीतरी मोठं बदललंय. तोपर्यंत केवळ एका बातमीवर विश्वास ठेवून निर्णय घेऊ नका. तिसरी स्टेप, स्थानिक सराफांशी चर्चा करा. तुमच्या गावातील किंवा शहरातील ज्या विश्वासू सराफांकडून तुम्ही सोनं नेहमी खरेदी करता त्यांच्याशी संवाद साधा. त्यांच्या मार्केटच्या हालचालीची जास्त माहिती असतात. जाहिराती किंवा व्हायरल व्हिडिओपेक्षा तुमच्या विश्वासातल्या माणसाचा सल्ला मोलाचा ठरेल. चौथी स्टेप, नवीन खरेदीसाठी संधी म्हणून पहा. ज्या लोकांच्या घरात लग्न कार्य आहे त्यांच्यासाठी मोठी संधी असू शकते. जर भाव खरोखर कमी झाले तर एकाच वेळी सोनं घेणं थोडंसं अवघड होईल. त्यामुळे वेट अँड वॉच करा. जसा भाव खाली येईल थोड्या प्रमाणात करणं हे स्मार्ट ठरेल. जर व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि अशाच बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.